विमा न मिळाल्याने संताप उफाळला. शेतकरी योद्धा कृती समिती आक्रमक. 1 मे काळा दिवसचा इशारा. लोणार मागील 2025च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसान मान्य करून काही प्रमाणात मदत दिली असली तरी पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून या प्रश्नावर शेतकरी योद्धा कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांनी पीक विमा कंपन्यांना थेट इशारा दिला आहे. दिनांक 29 एप्रिल 2026 पर्यंत लोणार, सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यास सिंदखेडराजा येथील उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास 1 मे महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळण्यात येईल असा तीव्र इशाराही देण्यात आला आहे. यामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान या आंदोलनाला बळ देण्यासाठी शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक उपाध्यक्ष रघुनाथ आघाव यांनी लोणार तहसीलदार यांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. या पत्राद्वारे बालाजी सोसे यांच्या उपोषणाला पूर्ण पाठिंबा दर्शविण्यात आला असून पीक विमा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. आज लोणार तहसीलमध्ये माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही गेल्या 2025मध्ये खरीप हंगामामध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये सरकारनं अतिवृष्टी झाली हे मान्य केलं आहे आणि नुकसान भरपाई पण दिली. परंतु जो मूळ मुद्दा राहिला पीक विम्याचा, आमच्यापर्यंत अशी माहिती आली आहे की या पीक विम्यामध्ये सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुका आणि लोणार तालुका वगळण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात आमचे शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी भाऊ सोसे हे येत्या 29 एप्रिलला जर 29 एप्रिलपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही तर 29 एप्रिल रोजी सिंदखेड राजा उपविभागीय कार्यालयासमोर आमचे शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे हे आमरण उपोषणाला बसणार आहे. आणि लोणार तालुक्याच्या शेतकरी योद्धा कृती समितीचा संस्थापक उपाध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी त्या उपोषणास संपूर्णपणे पाठिंबा देत आहे. आणि त्यांच्या मागण्या उपोषणाला बसूनही जर मान्य झाल्या नाही तर 1 मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. या कामगार दिनाच्या दिवशी आम्ही काळा दिवस म्हणून पाळू आणि आमच्या घरावर गुढ्या उभारून या पीक विमा कंपनीचा निषेध नोंदवल्याशिवाय राहणार नाही. तरी मी या निवेदनामार्फत शासनाला विनंती करतोय की बालाजी सोसे यांना उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देऊ नये आणि पीक विमा कंपनीने तत्काळ हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा.